तर आपल्याला आता गणितामध्ये नेमकं काय समजून घ्यायचं हे आपण जाणून घेऊयात. तर गणित हा विषय शिकत असताना किंवा गणितामध्ये जे काही विविध ऍक्टिव्हिटी आहेत तर त्या ऍक्टिव्हिटीचा विचार केला असता आपल्याला सर्वप्रथम संख्याज्ञान असणं गरजेचं आहे. संख्याज्ञान. आता संख्याज्ञान म्हणजे काय? आणि संख्याज्ञान संख्यांचा विकास कसा झाला किंवा संख्या कशा शोधल्या म्हणजेच नंबर्स. आता मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो किंवा काही सोप्या सोप्या गोष्टी तुम्हाला आठवण करून देतो. फार पूर्वी जेव्हा माणूस वनामध्ये किंवा अश्मयुगामध्ये राहत असेल त्यावेळेस तो जंगलामध्ये फिरत असेल, बरोबर, रानात वनामध्ये फिरत असेल, त्यावेळेस शाळा असेल का? म्हणजे त्यावेळेस आपल्यासारख्या शाळा असतील का? नसणार आहे. त्यावेळेस पुस्तकं असतील का? नक्कीच नसणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे शाळा नसतील, पुस्तकं नसतील, बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही असा विचार करा की जंगलामध्ये काही लोक एकमेकाला भेटतात किंवा रानावनामध्ये भेटत असतील तेव्हा ते एकमेकाशी काय बोलत असतील बरं? म्हणजे अश्मयुगातला काळ सांगा मला. म्हणजे अश्मयुगातला म्हणजे माहिती आहे ना, इंग्लिशमध्ये त्याला आपण स्टोन एज म्हणतो. स्टोन एज म्हणजे त्यावेळेस माणूस जंगलात राहायचा, त्याच्याकडे घर नसायचं, शिकार करून जगायचा, रानावनात फिरायचा, बरोबर आहे. तर त्यावेळेस तो एकमेकाशी गप्पा मारत असेल तर काय काय बोलत असतील? आदिती, काय बोलत असतील हे वनामध्ये रानामध्ये फिरणारी मुलं किंवा माणसं? कोणाला सांगता येईल? खाणाखुणाच्या भाषेनं बोलत असतील. बर, पुन्हा त्यांना समजा भाषा येऊ लागली, ते एकमेकाला बोलू लागले, जेवण केला का किंवा कुठं चालला, काय करतो, असं बोलत असतील, बरोबर आहे. मग त्यावेळेस त्यांना गणित माहिती असेल का? म्हणजे गणित असतं, एक गणित विषय असतो, एक मराठी विषय असतो, एक इतिहास विषय असतो, असं माहिती असेल का? नसणार, बरोबर आहे. म्हणजे असं कोणालाच माहित नसणार आहे. मग असं जेव्हा ते एकमेकाला बोलत असतील किंवा चर्चा करत असतील तेव्हा ते कधीतरी असं म्हणत असतील की तू काय करतो वगैरे. मग तो म्हणत असेल मी शिकार करतो वगैरे, बरोबर, असं बोलत असतील ना त्याने. मग ते म्हणत असतील तुमच्या घरी किती माणसं आहेत? काय विचारत असतील? तुमच्या घरी किती माणसं आहेत, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला असेल ना. भाषा कोणती असेल, म्हणजे आदिवासी भाषा असेल किंवा जी काही पूर्वीची भाषा असेल, संस्कृत असेल, मराठी असेल, काहीतरी असेल ना भाषा. पण त्यांनी असा प्रश्न विचारला की तुमच्या घरी किती माणसं आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर त्याचा जो कोणी मित्र असेल जंगलात राहणारा तो काय दिला असेल त्याने उत्तर? कोण सांगते? श्रावणी, ऋषिकेश, हा ऋषिकेश, रेज हँड करून इकडे तिकडे बोलत बसू नका. श्रावणी राजमाने, दगडावर रेषा मारल्या असतील. ओके, म्हणजे त्यानं दगडावर रेषा मारून सांगितलं असेल. म्हणजे समजा त्याच्या घरात 2 माणसं असतील तर तो काय करेल? दगडावर रेषा मारेल. बर, हे एक उत्तर झालं. आणखी यापेक्षा वेगळे उत्तर सांगायचे कोणाला? युवराज, म्हणजे बोटाने दाखवलं असेल, म्हणजे आमच्या घरी 2 माणसं आहेत असं पण म्हणू शकला असेल तो, बरोबर आहे. किंवा आमच्या घरी 3 माणसं आहेत असं पण म्हणलं असेल. ठीक आहे, छान. आणखी यापेक्षा वेगळे उत्तर आहे कोणाकडे? निधी,
निधी बोलायचं काय तुला? ओके. हर्षद रणदिवे. म्हणजे कसं केलं असेल? एखादी खानाखुणा करून दाखवा आम्हाला तो. बघा आपण एवढे विकसित आहोत, आता आपल्याला सुधारणा झाली, आपल्याला बुद्धी आली आहे, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला खानाखुणा करता आल्या पाहिजेत ना. त्या लोकांना कशा येत असतील? ठीक आहे. प्रणव, जंगलातला माणूस तो कसा सांगेल की तुझ्या घरी किती माणसं आहेत? असं अनम्यूट करायचं स्वतः. मी तुम्हाला परवानगी देत असतो त्यावेळेस तुम्ही अनम्यूट करू शकतात आणि बोलू शकतात. प्रणव बोलायचं काय तुला? बर ऐक, तू समजा आता एका जंगलात गेलास फिरत आणि तुला एखादा जंगलातला एक मुलगा दिसला की जो कधी शाळेत गेला नाही, बरोबर आहे? त्याला एक दोन माहित नाही, त्याला उजळणी माहिती नाही, आणि तू त्याला म्हणलास तुझ्या घरी किती माणसं आहेत किंवा तुला किती भाऊ आहेत, तर तो काय म्हणेल? काय म्हणेल? म्हणजे कसं सांगेल उत्तर की त्याला समजा 2 भाऊ आहेत तर त्याने कसं सांगेल? बघा बोलता आलं पाहिजे तरच तुम्ही नवदीला जाणार आहेत. तुम्ही नाही बोलला तर कसं नवदीला जाणार आहेत? ठीक आहे, असं विचार करत बसा तुम्ही आता. तर आता मी सांगतो तुम्हाला की त्यांनी काय केलं असेल. पहिल्यांदा मानव कुठेही असेल, माणूस कुठेही असेल, तर पहिल्या त्याच्या जवळचं साधन म्हणजे त्याच्या हाताची बोटं असतात. ठीक आहे, म्हणजे आमच्याकडे मला 2 भाऊ आहेत असं म्हणलं असेल किंवा असं 2 दाखवलं असेल, 1 आणि 1, बरोबर आहे? किंवा 2 अंगठे दाखवला असेल. समजा 3 असतील तर तो 3 बोटं दाखवला असेल. कदाचित या हाताची 2 दाखवला असेल, या हाताची 1 दाखवला असेल. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला अशी सुरुवात होतात. पुन्हा काही दिवसांना काय व्हायला लागलं की हाताची बोटं वगैरे कमी पडू लागली किंवा वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या लोकांच्या लक्षात आले की ते काय करायचे, जमिनीवर असं रिंगण वाढायचे आणि त्याच्यामध्ये असे दगड ठेवायचे. 1 दगड 2 दगड. किती भाऊ म्हणले की 2 दगड ठेवायचे उचलून बाजूचे. 3 असतील तर 3 दगड ठेवायचे याच्यात अशी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे सांगायचंय की या ठिकाणी निसर्गामध्ये नॅचरली त्यांना काय 1 2 3 असं तर म्हणता येत नसेल, 1 2 3 असंही म्हणता येत नसेल. परंतु मानवाने जेव्हा किती हा प्रश्न विचारला सुरुवातीला कधी, तेव्हा त्यांना काहीतरी 1 2 3 अशा काहीतरी खुणा कराव्या लागल्या असतील. रेषा पण ओढू शकतात ते जमिनीवर अशा किंवा भिंतीवर 1 2 3 4 वगैरे अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर या सर्व संख्या चा जो शोध लागला तो मोजण्यासाठी लागला. फॉर काउंटिंग हाऊ मेनी ब्रदर्स, हाऊ मेनी काउज, बरोबर आहे? हाऊ मेनी मेन्स, हाऊ मेनी मँगो, म्हणजे हाऊ मेनी म्हणजे किती. किती म्हणलं की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या वर्गात किती मुलं आहेत असा जर प्रश्न विचारला, हाऊ मेनी स्टुडंट इन युअर क्लास, देन यू स्टार्ट फ्रॉम काउंटिंग 1 2 3 4 5 6, म्हणजे तुम्ही 1 पासून मोजायला सुरुवात करतात, बरोबर आहे? आणि ही सर्व प्रक्रिया अगदी नॅचरली आणि निसर्गामध्ये घडते. म्हणून जो आपला संख्यांचा सेट आहे पहिला तो म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या यालाच आपण नॅचरल नंबर असं इंग्लिशमध्ये म्हणतो. काय म्हणतो? नॅचरल नंबर. आणि या संख्येचा आपल्याला मोजण्यासाठी वापर होतो म्हणून याचं दुसरं नाव मोज संख्या असं पण आहे. मोज संख्या म्हणजेच इंग्रजीत याला आपण काउंटिंग नंबर असं म्हणतो.
काउंटिंग नंबर. ठीक आहे. आणि ही मोजण्याची सुरुवात कुठून होते मग? तर मोजण्याची सुरुवात होते 1 2 3 4 5 आणि पुढे हे अशी वाढत जाते. ठीक आहे. तर ज्या संख्यांचा संच 1 2 3 4 5 6 आणि पुढे असा अनंत संख्येपर्यंत वाढत जातो त्याला आपण मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे याची व्याख्या तुम्ही स्वतः तयार करून लिहायची आहे. ज्या संख्या 1 2 3 4 5 पासून अनंत संख्यापर्यंत असतात म्हणजे अनलिमिटेड आणि ह्या मोजण्यासाठी वापरतात याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. जर तुम्हाला परीक्षेत असं विचारलं गेलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता आहे? तर तो आहे 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. हे सर्वांना लक्षात आलं का? म्हणजे समजलं का? याच्यामध्ये काय अडचण? मग आतापर्यंत तुम्हाला नैसर्गिक संख्या म्हणून तुम्ही लिहित होतात परंतु त्याला नैसर्गिकच का म्हणायचं हे आज कळालं. समजलं? कोण सांगतं याला नैसर्गिक संख्या का म्हणायचं? कोण सांगते? रेज हँड करा. या संख्यांना नैसर्गिक संख्या का म्हणायचं? विश्वम सांगता येते का? विश्वम विश्वम गायब झाला लगेच व्हिडिओ बंद करून. आणि नीट बसायचा आपण अभ्यास करताना. कधी सर आपल्याकडे बघतील कधी आपल्याला प्रश्न विचारतील काही. ठीक आहे. तेजस बरं अनंत असतात म्हणून त्याला नैसर्गिक म्हणायचं का? मग मोज संख्या असतात. बरं छान. आणखी श्रावणी ढोणे निसर्गात. करेक्ट. म्हणजे निसर्गातून नॅचरली. याला कुठं असं म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जाऊन शोधलंय का? नाही. तर निसर्गामध्ये मानवाने जिथं जिथं किती हा प्रश्न आला तिथं तिथं मग जंगलात रानात वनात कुठेही नैसर्गिकरित्या आपण म्हणतो बघा निसर्गामध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ मिळतात किंवा नैसर्गिक साधन संपत्ती. तसा हा नॅचरल नंबर आपल्याला या ठिकाणी विकसित झाला किंवा हा जो पहिला संच आहे नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं असेल नैसर्गिक संख्या. हे तुम्ही लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. नंतर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. ठीक आहे. बिगेस्ट नॅचरल नंबर वी कांट से. सांगू शकत नाही. मीन्स दीज नंबर वी फाउंड नॅचरली फॉर काउंटिंग पर्पज and for answer of how many as a natural question, so it's known as natural number. आता सर्व संख्यांचा शोध काही एकदाच नाही लागला. म्हणजे सम संख्या विषम संख्या नैसर्गिक संख्या ऋण संख्या धन संख्या पूर्णांक शून्य हे काही कालांतरानं शोधत गेले. आणि आपण असं म्हणतो बघा शून्याचा शोध भारतात लागला. शून्याचा शोध कुठे लागला? भारत देशात लागला. कोड लावला? कोण सांगेल?
की शून्याचा शोध कोणी लावला? भारताने शून्य जगाला दिला असं आपण म्हणतो, म्हणजे शून्याचा शोध भारतात लागला हे माहितीये, पण हु फाउंड, कोण शोधलं शून्य? कोणाला सांगता येते? या ठिकाणी रेज हँड करा. ओके, बोरोळे प्रतीक. आर्यभट्ट. ओके, बरोबर आहे का? बाकीच्यांना जरी समजा बोलता येत नसलं तरी यस तरी म्हणू शकता तुम्ही. यस, बरोबर आहे. म्हणजे असं ऍक्टिव्ह राहायचं, झोपी वगैरे जाऊ नका. नाहीतर सरांचा क्लास चालू आहे, आपण इकडे एक डुलकी खायला लागलात, मध्येच पुन्हा सरांनी जरा मोठ्याने बोलले की मग लगेच गडबडून जागे व्हायला लागलात. असं करू नका. आणि तसं मी होऊ पण देणार नाही. ठीक आहे, जे जे झोपतील त्यांचे नाव मी ग्रुपवर पुन्हा शेअर करणार आहे, हे लक्ष देत नव्हते म्हणून. ठीक आहे, तर भारताचा शोध कुणी, म्हणजे भारतामध्ये शून्याचा शोध लागला आणि इट डिस्कवर्ड, कोण शोधलं? आर्यभट्ट. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला, मग त्याच्या आधी शून्य कोणाला माहित नव्हतं का? तर लक्षात घ्या, तुम्ही कधी रोमन संख्या पाहिल्यात का? रोमन संख्या, रोमन संख्या पाहिलेल्या आहेत का? ओके, सर्वांनाच माहित नसतील पण काही जणांना तर रोमन संख्या माहित आहेत. बरोबर आहे. रोमन संख्या सिद्धी माहिती आहे का? रोमन संख्या येस. विश्वमला विचारूया, रोमन संख्या माहिती आहे तुला? ओके, रोमन संख्येमध्ये वेगवेगळी चिन्ह आहेत. कोणती कोणती चिन्ह आहेत माहिती आहे का तुला? कोणते? ओके, एवढे आहेत. बरोबर आहे, LCDM. बर, रोमन संख्येमध्ये शून्य आहे का? मग मला शून्य लिहायचं रोमन संख्येत. मला रोमन, हा बरोबर आहे, रोमन संख्येमध्ये शून्य नाही. म्हणजे आणखीही रोमन संख्येमध्ये शून्याचा शोध नाही लागला. लक्षात घ्या, मला काय म्हणायचंय तिथं. जसं आपण 1, 2 मराठीमध्ये शून्य लिहितो, रोमन संख्येमध्ये शून्य लिहिलं जात नाही. अलग लक्षात तुमच्या, म्हणजे यावरून लक्षात आलं पाहिजे की शून्य किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, तर शून्याचा जेव्हा शोध लागला तेव्हा या संख्या पूर्ण झाल्या. पूर्ण झाल्या म्हणजे काय? तर अगोदर शून्य नसल्यामुळं बऱ्याचशा संख्या लेखन करता येत नव्हतं, लाखाच्या, कोटीच्या, करोडच्या. पण शून्यामुळे काय झालं? संख्या पूर्ण झाल्या. आणि म्हणून जो दुसरा सेट आहे आपला, त्याचं नाव आहे पूर्ण संख्या. बघा नावं पण कशी दिलीत त्यांनी, पूर्ण संख्या. संख्या पूर्ण झाल्या म्हणून पूर्ण संख्या. आणि याला इंग्रजीमध्ये होल नंबर असं म्हणतात. होल नंबर. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. ठीक आहे, मग पूर्ण संख्या म्हणजे शून्याचा शोध लागला. आपल्याला आता माहिती आहे की शून्य म्हणजे काय? काहीच नाही. तुमच्याकडे 0 रुपये आहेत म्हणजे याचा अर्थ काय? तुमच्याकडे काहीच रुपये नाहीत. तुमच्याकडे 0 समजा सफरचंद आहेत म्हणजे तुमच्याकडे काहीच सफरचंद नाहीत. तुमच्याकडे यू हॅव 0 मँगो मीन्स नन, निल, अगदी काहीच नाही. बरोबर आहे. तर त्यासाठी आपण असा गोलाकार चिन्ह वापरतो, याला आपण शून्य म्हणतो. आणि काहीच नाही म्हणून ते 1 च्या आधी लिहू लागले. आणि त्यानंतर मग 1, 2, 3, 4 आणि सो ऑन. बघा, पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर, ज्या 0, 1, 2, 3, 4 या पद्धतीने लिहिल्या जातात.
ठीक आहे. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या, असे प्रश्न खूप गरजेचे आहेत नवोदयसाठी, लक्षात ठेवा. सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0. यालाच इंग्लिश मध्ये आपण असं म्हणू शकतो स्मॉलेस्ट होल नंबर. तर स्मॉलेस्ट होल नंबर होलच आहे, म्हणजे होलच आहे म्हणजे 0 आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला सोपं वाटतं हे सगळं, परीक्षेमध्ये लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर पूर्ण संख्या यामध्ये फक्त 0 वाढलाय. नैसर्गिक संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर ऑलरेडी 1 2 3 4 5 आहे. पूर्ण संख्येमध्ये पण 1 2 3 4 5 अशा संख्या आहेत, पण 0 या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे परीक्षेत कधी कधी काय होतं कन्फ्युजन, सर्वात लहान पूर्ण संख्या म्हणले की मुलांना वाटतं 1. ठीक आहे. तर 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. मीन्स 1 इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर अँड 0 इज स्मॉलेस्ट होल नंबर. हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवा आणि समजून घ्या. यानंतर आपल्याला पुढच्या संख्येकडे जायचंय, ते म्हणजे आता बघा, जसं जसं आपल्याला ज्या अडचणी येतात तस तसं शोध लागत जातो. सुरुवातीला 1 2 3 4 5 वर काम भागत होतं, पुन्हा 0ची गरज पडली. आता काही दिवसानं पुन्हा ऋण संख्येची गरज पडली असेल. आता ऋण म्हणजे काय, तर लोन, ऋण म्हणजे निगेटिव्ह, ऋण म्हणजे मायनस. ठीक आहे. आणि त्या संख्यांना आपण जो तिसरा संचाचं नाव दिलेलं आहे त्याचं नाव आहे पूर्णांक संख्या. याला इंग्लिश मध्ये इंटीजर असं म्हणतात, इंटीजर्स. आता मराठीमध्ये खूप मज्जा असते खरं तर, बरं का. मराठीमध्ये इतकी मज्जा असते ना की विसरत नाही आपलं बऱ्याच वेळेस. आता पूर्णांक म्हणजे काय बघा, पूर्ण अधिक अंक, हे दोन नावं एकत्र केले म्हणजे पूर्ण असलेली अंक, पूर्णांक. ठीक आहे. यालाच इंग्लिशमध्ये इंटीजर्स असं म्हणतात. तर इंटीजर्स म्हणजे काय, तर यामध्ये 0 असणार आहे, +1 असेल, +2 असेल, +3 असेल, म्हणजे ह्या धन संख्या. त्याचबरोबर -1 असेल, -2 असेल, -3 असेल, -4, आणि या संख्या अशा वाढत जातात. म्हणजे यामध्ये धन संख्या असतात, 0 असतो, आणि ऋण संख्या असतात. मीन्स पॉझिटिव्ह, 0 आणि निगेटिव्ह. इन्क्लुडिंग ऑल दीज, म्हणजे ह्या सर्वांना एकत्रित आपण पूर्णांक संख्या म्हणायचं. ठीक आहे. आता सोपा प्रश्न तुमच्यासाठी खास, सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? विच इज अ स्मॉलेस्ट इंटिजर्स. ठीक आहे. तर आता बरेच तुमच्या मनामध्ये शंका येऊ शकतात की स्मॉलेस्ट तरी तर पहा. आता जनरली जर आपण पाहिलं या ठिकाणी ज्या संख्या लिहिलेल्या आहेत, तर उजव्या दिशेला तुम्हाला पूर्ण धन संख्या दिसतील, डाव्या दिशेला ऋण संख्या, आणि जसं जसं तुम्ही उजवीकडे जाल तसं तसं संख्या मोठ्या होतात, आणि जसं जसं डावीकडे जाल तसं संख्या लहान होत जातात. ठीक आहे. हेच आपण एका संख्या रेषेवर पण पाहूयात, समजून घेऊयात संख्या रेषेच्या दृष्टीनं, थोडं आणखी आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर संख्या रेषेचा जर विचार केला आपण, एक नंबर लाईन काढूया, त्याला आपण नंबर लाईन म्हणतो. झिरो, +1, +2, +3, +4, -1, -2, -3, -4. तर या ठिकाणी ही जी बाजू आहे ती उजवी बाजू आहे, उजवी.
त्याला आपण राईट साइड असं म्हणतो, आणि ही आहे डावी बाजू, त्याला आपण लेफ्ट साइड असं म्हणतो. तर जी उजवी बाजू आहे ती धन संख्येची असते, डावी बाजू ऋण संख्येची. तर जसं तुम्ही उजवीकडे जाल, म्हणजे बघा या ठिकाणी जसं उजवीकडे जाणार आहात तशा संख्या मोठ्या होत जातात, आणि डावीकडे जर गेलात तर तुम्ही संख्या लहान होतील. ठीक आहे. म्हणजे आता सोपे सोपे प्रश्न बघा. एक माहिती आहे तुम्हाला, 1 आणि 4 यामध्ये मोठं कोण आहे? तर जे उजवीकडे आहे ते मोठं आहे, म्हणजे जे उजव्या दिशेला दिसतं तुम्हाला ते मोठं आहे. उजव्या दिशेला कोण आहे? तर 4 आहे, म्हणजे 1 पेक्षा 4 मोठा आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो पहा, +1 मध्ये जर ब्रॅकेट केला आणि +4 केला तर +4 इज ग्रेटर देन +1. तसंच जर आपण असा विचार केला 0 आणि +1, तर आता 0 आणि +1 मध्ये उजवीकडे कोण आहे? +1, म्हणजे +1 मोठा आहे. त्यानंतर जर आपण असा विचार केला -2 आणि 0, तर कोण मोठा असेल? -2 की 0? आता तुम्ही दोन्ही हात जेव्हा समोर बघता तेव्हा जे उजव्या बाजूला ते मोठं आणि डाव्या बाजूला ते लहान, म्हणजे 0 हे मोठं असलं पाहिजे -2 पेक्षा. पुढे जर आपण असं लिहिलं, समजा बघा गणित काय असेल पुढचं, -100 ब्रॅकेट आणि -2. आता मोठं कोण आहे? -100 मोठा आहे का -2 मोठा आहे? तर या ठिकाणी -2 मोठा आहे. कोण मोठा आहे? -2. असं का? याची एक सोपी गोष्ट सांगतो. -2. आता इथं हे लक्षात घ्या की वजा म्हणजे ऋण नंबर, त्याला लोन असं पण म्हटलं जातं, किंवा त्याला मायनस नंबर असं पण म्हणतात. ठीक आहे. तर समजा एक 2 व्यक्ती आहेत, हा ए आहे समजा, हा बी व्यक्ती आहे आणि हा सी व्यक्ती आहे. आता पहा, ए व्यक्तीकडे समजा 10 रुपये आहेत, म्हणजे त्याच्याकडे 10 रुपये जमा आहेत थोडक्यात. ठीक आहे. बी व्यक्तीकडे त्यांनी 5 रुपये लोन घेतले. लोन म्हणजे काय? त्याला आपण कर्ज म्हणूयात. आणि सी व्यक्तीने 20 रुपये कर्ज घेतले, म्हणजे लोन घेतले. बरोबर आहे. आता जर आपण थोडं विचार केला तर हे 10 म्हणजे हे +10 आहे, म्हणजे याच्याकडे 10 रुपये आहेत. 5 रुपये कर्ज म्हणजे काय? -5. आणि 20 रुपये कर्ज म्हणजे काय? -20. मग ह्याच्यामधला श्रीमंत व्यक्ती कोण झाला किंवा मोठा व्यक्ती कोण झाला? तर ज्याच्याकडे +10 रुपये शिल्लक आहेत, जमा आहेत सध्या. ठीक आहे. आता -5 म्हणजे 5 रुपये कर्ज आहे, म्हणजे तो त्याच्यापेक्षा पैशानं कमी, म्हणजे त्याच्याकडे पैसे नाही तर लोकांच देणं आहे 5 रुपये त्याच्याकडे. ठीक आहे. आणि -20 म्हणजे 20 रुपये कर्ज आहे, 20 रुपये लोन आहे. आणि म्हणून जेव्हा तुलना करायची येते 20 वजा हे मोठा आहे का -5 मोठा आहे, तर तुम्ही संख्या रेषेवर तर पाहू शकतात -5 हे उजवीकडे आहे. आणि व्यवहारामध्ये पण म्हणता येते की बाबा थोडं कर्ज असल्याच बऱ्यापैकी श्रीमंत आहे ना. त्यामुळे जे भरपूर मोठे कर्ज घेतात ते गरीब, म्हणजे इथं गरीब म्हणजे की कमी त्याचा हे भाग थोडक्यात, किंवा त्याची व्हॅल्यू कमी, किंमत कमी आहे, असा या ठिकाणी अर्थ होतो. तुम्ही संख्या रेषेचं जरी लक्षात ठेवलात, उजवीकडे असेल तर मोठा, डावीकडे असेल तर छोटा, या पद्धतीने लक्षात ठेवा. आता तुम्हाला आजच्या होमवर्क मध्ये काय करायचं आहे हे पहा. सर्वात महत्वाचं तुम्हाला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या याबद्दलची माहिती लिहायची आहे, म्हणजे त्याची व्याख्या लिहायची. त्यानंतर संख्या रेषा काढायची. संख्या रेषेवर पण तुम्हाला धन संख्या आणि ऋण संख्या लिहून घ्यायचंय. आणि या ठिकाणी जशी मी काही गणितं लिहिलेली आहेत पहा इथं अशी,
पेक्षा लहान पेक्षा मोठा, अशी तुम्हाला एक 10 गणित लिहायची, त्याच्यातले नमुना गणित तुम्हाला मी लिहून दाखवतो. उदाहरणार्थ 1 नंबर 25 ब्रॅकेट 17, तर मोठं कोण आहे 25. दुसरं गणित -5 ब्रॅकेटमध्ये 10, इकडं म्हणजे 10. आता इकडे काहीच नसतं ना तेव्हा इथं प्लस चिन्ह असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे प्लस लिहिलं तर प्लस, काहीच नाही लिहिलं तरी पण प्लसच, मग इथं प्लस 10 मोठा आहे. तिसरं गणित -25 -2, तर मोठं कोण आहे -2 मोठं आहे. चौथं गणित -12 ब्रॅकेटमध्ये 0, मोठं कोण आहे 0 मोठं आहे. पाचवं गणित 125 चौकट आणि 0, आता कोण आहे मोठं 125 मोठं आहे. तर अशी तुम्हाला 20 प्रश्न लिहायचे स्वतः, म्हणजे तुम्हाला लहान मोठा पण कळेल आणि ऋण आणि धन संख्येचा तुम्हाला थोडा सराव होईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सर्व व्याख्या लिहून घ्या, व्यवस्थित लिहा, पाठ करा. उद्याच्या झूम मीटिंग मध्ये मी व्याख्या विचारणार आहे. उद्याच्या झूम मीटिंग मध्ये तुम्हाला व्याख्या विचारल्या जातील, डेफिनेशन. सो रिकॉल डेफिनेशन, राईट 20 क्वेश्चन्स ॲज स्मॉलर बिगर. तर आपल्याला हा अभ्यास करायचा आहे आणि या पद्धतीनेच पुढे जायचंय. तर आज आपण जे काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर मला वाटतं सर्वांना हा घटक समजला असेल, काही आपले डाऊट नसावेत, म्हणजे सर्व बाबी तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे.